थोड्याच वेळात आता राज्यासह देशभरामध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात होणार आहे। पहाटे 5 वाजेपासून कर्मचारी सर्व केंद्रांवर सज्ज झालेत। तर आज महाराष्ट्रातील 5 जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे। यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। तर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे आणि त्यासाठी सगळे कर्मचारी सज्ज झालेले आहेत। आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळामध्ये या मतदानाला सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मतदार सुद्धा सज्ज आहेत। दरम्यान चंद्रपूरमधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे आणि त्यासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या जनता महाविद्यालय केंद्रावर मी सध्या उभा आहे आणि इथे सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे। मतदान 7 वाजता सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळी यंत्रणा इथे सज्ज झालेली आहे। मतदान केंद्र सज्ज झालेले आहेत। या महाविद्यालयातच एकूण 10 केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक केंद्रांमध्ये कर्मचारी आपापल्या साहित्यासह इथे उपस्थित झालेले आहेत। सध्या मॉकपोल केलं जात आहे। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांना ते दाखवलं जात आहे कशा पद्धतीने ते होणार आहे। सोबतच या ठिकाणी मतदारांसाठी काही व्यवस्था करण्यात आलेली आहे। उन्हापासून बचाव करण्यासाठी असा एक पेंडॉल इथे टाकण्यात आलेला आहे। व्हील चेअरची इथे व्यवस्था आहे। पाण्याची सुविधा इथे करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं या केंद्रांमध्ये आता यंत्रणा राबत आहे आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदानाची। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर। तर आपण पाहतोय आज या 5 मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे। रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे आणि त्यासाठी प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली। आपण आताच पाहिलं चंद्रपूरमधली ही जी प्रशासनाची तयारी होती त्याचा आढावा आपण घेतला। रामटेकमध्ये सुद्धा प्रशासन तसंच सज्ज झालेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळे हे कर्मचारी सज्ज आहेत।